सरकार ऑक्सीजन बाकी सब देखिए, देखो ऑक्सीजन की शॉर्टेज पूरे देश में है। ऑक्सीजन की शॉर्टेज पूरे देश में है। केंद्र सरकार, राज्य सरकार, हर स्टेट हो या हर केंद्र सरकार हो, इस संकट से सामना करने का पूरा प्रयास कर रही है। ये समय ऐसा नहीं है कि एक दूसरे के ऊपर इल्ज़ाम डालें और अपने हाथ खड़े कर दें। ये ब्लेम गेम कुछ समय के लिए राजनीतिक ब्लेम गेम बंद होना चाहिए, चाहे किसी की भी गलती हो या किसी में भी कमी हो। मैं मानता हूँ कि प्रधानमंत्री जी और मुख्यमंत्री के जो कॉन्फ्रेंस हुई हाल ही में, उसमें भी ये बात निकल कर आई है। महाराष्ट्र सरकार की अगर बात करें तो राज्य के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी, उनका पूरा कैबिनेट और प्रशासन इस कोरोना के संकट का सामना बहुत ही मजबूती से कर रही है। और आपने देखा होगा डबलिंग रेट भी कम हो गया है। मुंबई में भी कंट्रोल में कोरोना आ रहा है। हमारे जो अपोजिशन है यहाँ के, उनको भी समझना चाहिए ये राजनीति करने का समय नहीं है। आप सरकार के साथ कंधा से कंधा मिलाकर अगर ये संकट को हम संघर्ष करेंगे, लड़ेंगे, तो ये संकट पीछे जाएगा। तो ठीक है, मुख्यमंत्री जी पूरा जोर लगा रहे हैं। बताइए सर, वैक्सीन मुफ्त में देने की बात कही गई है सर। काल आदित्य ठाकरेंनी महत्त्वपूर्ण ट्विट केलं की मोफत लसीकरण केलं जाणार आहे, मात्र काही वेळात ते ट्विट डिलीट देखील करण्यात आलेलं आहे। भाजपाचा असा आरोप आहे की तुम्ही लसीकरणाबाबत कोणतेही राजकारण करू नका, राज्यातल्या जनतेला तुम्ही लसीकरण मोफत करून द्या। बघा की हा या संदर्भातला निर्णय सरकार घेईल। विरोधी पक्षाचा जर असा सल्ला असेल तर सल्ल्याचा विचार केला जाईल। हे मी सांगू शकत नाही, कारण सरकारचा हा विषय आहे। मुख्यमंत्र्यांनी काही गोष्टी यापूर्वी सांगितलेल्या आहेत। आदित्य ठाकरे हे कॅबिनेटचे सदस्य आहेत, इतरसुद्धा काही सदस्य आहेत। या संदर्भात नक्की जनतेच्या हिताचा निर्णय जो आहे या संदर्भात हा कोणत्याही राजकारणाशिवायच घेतले जातात। महाराष्ट्राच्या महाविकास आघाडीला संकटाचं राजकारण करण्याची गरज नाही, किंवा संकट अशा प्रकारचं ही संधी मानून राजकारण करण्याची गरज नाही। आपण पाहिलं असेल की हे सरकार प्रत्येक पाऊल जे टाकत आहे हे प्रत्येक जीव वाचवण्यासाठी टाकत आहे। महाराष्ट्राची ती परंपराच नाही आहे कि अशा वेळी राजकारण करण्याची। सर, वैक्सीन मुफ्त देने की बात कही गई है, आदित्य ठाकरे ने ट्वीट ठीक है, मैं उसके बारे में बात नहीं करूँगा। ये सरकार का फैसला होगा और सरकार की तरफ से उस बारे में कोई भी प्रमुख मंत्री बात रखेगा। सर, काल भाजपाकडून प्रेस घेऊन एक गंभीर आरोप करण्यात आलेला आहे की पंतप्रधानांनी 200 कोटी ऑक्सिजन प्लांट उभारण्यासाठी दिले होते, मात्र त्यातला 1 रुपया देखील वापरला गेला नाही आणि ऑक्सिजन प्लांट उभारले गेले नाही। नाहीतर आज आपल्या नागरिकांचा हाकण्यात बळी गेला। हा महाराष्ट्राविषयी आरोप असेल तो पूर्णपणे चुकीचा आहे। महाराष्ट्रामध्ये आज इतर राज्यांच्या तुलनेमध्ये ऑक्सिजनची जी पुरवठा आहे हा सुरळीत आहे। ऑक्सिजनशिवाय इथे कोणाचे बळी गेले, जसे दिल्लीमध्ये गेलेत किंवा उत्तर प्रदेशमध्ये गेलेत किंवा अन्य राज्यामध्ये गेलेत। मी जे मगाशी म्हणालो की राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचं प्रशासन, त्यांचं संपूर्ण कॅबिनेट हे ऑक्सिजन मिळावा, व्हेंटिलेटर्स मिळावेत, बेड मिळावेत, यासाठी रोज त्याला आपण जंग म्हणतो, लढाई म्हणतो, ते करत आहे। त्याच्यामुळे अशा प्रकारचे आरोप घाणेरडे विरोधी पक्षानं राज्य सरकारवरती करू नयेत। त्यांनी खरं म्हणजे राज्य सरकारला चांगले सल्ले द्यावेत, सूचना द्याव्यात, त्याचं पालन नक्की राज्य सरकार करें। दूसरे राज्यों को लेके महाराष्ट्र से अगर कंपेयर करें तो किस तरह से महाराष्ट्र में हालत? महाराष्ट्र के हालत अगर आप देखो, आप ही कंपेयर करो। आप यूपी में जाकर आइए, आप दिल्ली में जाकर आइए, आप बिहार में जाकर आइए। मैं तुलना नहीं करूँगा, लेकिन सबके तुलना में महाराष्ट्र बेहतर काम कर रहा है। और आने वाले दिनों में ये सब आपको जो फिगर आप जो दिखा रहे हैं वो बहुत ही कम आ जाएगी, क्योंकि हर व्यक्ति को जिसे कोरोना का संक्रमण हुआ है उसको बेड मिले, उसको वेंटिलेटर मिले, उसको ऑक्सीजन की किल्लत ना हो, ये सभी के बारे में राज्य के मुख्यमंत्री व्यक्तिगत तौर पर ध्यान दे रहे हैं। सर, तुम्ही अनिल देशमुख प्रकरणानंतर एक सूचक असा
ट्विट केलं होतं, दया पुष्प गडबडे. नेमकं तुमचा निशाणा कोणावरती नाही, होता? निशाणाचा प्रश्न नाही आहे की कोर्टाच्या आधी स्पष्ट आहेत त्याच्यामध्ये की प्राथमिक चौकशी करून अहवाल सादर करावा, त्यानंतर मग कोर्ट ठरवेल. तुम्ही अहवाल तर द्या, तुम्ही त्याआधी धाडी घालता. चौकशी म्हणजे धाडी नाही, तुम्ही त्याआधी FIR दाखल करता. असे अनेक विषय आहेत ज्याच्यावरती जनतेच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. शिवसेनेच्या एका मंत्र्याचा देखील यामध्ये समावेश आहे. मला माहीत, मी सरकारचा अधिकृत प्रवक्ता नाही. मी माझ्या पक्षाविषयी राज्याविषयी बोलू शकतो. ओके. पण कोणत्याही प्रकारे जर केंद्रीय तपास यंत्रणा हे राजकीय सुडापोटी जर कारवाई करणार असतील, आमच्या मंत्र्यांवरती, आमच्या नेत्यांवरती काही षडयंत्र रचणार असतील, तर नक्कीच महाविकास आघाडीतले तिन्ही पक्ष त्याचा एकत्रित सामना करतील, हे लक्षात घ्या. मी त्यांना म्हणालो यांच्याशी बोला, असं म्हणणं नाही. जाऊ सगळं झालं, बोला बोला. कांजूरमार्ग येथे तुम्ही कोविड सेंटरचं उद्घाटन केलेलं आहे, काय सांगायचं? माझं असं म्हणणं आहे की सरकार काय करते आहे महाराष्ट्राचं आणि मुंबई महानगरपालिका काय करते आहे, हे जर कोणाला पाहायचं असेल तर आता इतर ठिकाणी कोविड सेंटर बनत आहेत, पण दुसरी लाट आता सुरू आहे आणि ती अत्यंत गंभीर आहे. लोकांना तिसऱ्या लाटेची भीती वाटते की तिसरी लाट किती विध्वंसक असेल. हे कोविड सेंटर जे कांजूरमार्गला होत आहे, ही महापालिका किंवा सरकारतर्फे तिसऱ्या लाटेची तयारी आहे. हे सरकारचं जे पाऊल जे पडतं आहे, हे विरोधकांनी, देशभरातल्या सगळ्या जाणकारांनी, राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी मुंबईतून पाहायला पाहिजे की आम्ही नक्की काय करतो आहोत. 3000 बेडचं हे सिडकोच्या मदतीनं किंवा महापालिका, सरकार, इकडे लोकप्रतिनिधी सगळे यांच्या मदतीनं 3000 बेडचं हे कोविड सेंटर आहे. त्याच्यामध्ये 500 ICU आहेत. आज ICU बेड मिळत नाही आहे, त्याची तयारी इकडे होते. माझं कुटुंब माझी जबाबदारी जेव्हा मुख्यमंत्री सांगतात, तेव्हा ही जबाबदारी सरकार एक कुटुंब कसं सांभाळते, यात एक राज्य म्हणून हे कुटुंब सांभाळण्याची ही जबाबदारी आहे. आम्ही असं म्हणतो की करोनाच्या या सेंटरमध्ये कोणावरतीही येण्याची वेळ येऊ नये, पण सध्या वेळ कोणाला सांगून येत नाही, त्याची तयारी आहे. कोणावरती वेळ आलीच तर उपचाराशिवाय त्याला तडफडत रस्त्यावरती पडून राहू नये, जे इतर राज्यात सुरू आहे. म्हणून हे सगळं प्रकल्प उभे राहत आहेत. त्याचवेळेस जर तुम्ही सामन्यात देखील म्हटलं की दुसऱ्या लाटेची मन की बात ही सुनामीच आहे, नक्कीच सुनामी आहे. हे का फक्त महाराष्ट्रासाठी आम्ही बोलतो असं नाही, देशातली एकंदरीत परिस्थिती पाहता ज्या प्रकारचं वातावरण अनेक राज्यामध्ये दिसतं आहे की आजच पंडित राजन मिश्रा यांचं निधन झालं दिल्लीला. मी स्वतः काल मुंबईत बसून त्यांच्यासाठी दिल्लीत बेडचा प्रयत्न करत होतो, पण त्यांना बेड मिळेपर्यंत त्यांचं निधन झालं. त्यांनासुद्धा करोनाने गाठलं होतं, त्यात त्यांना मग हार्ट अटॅक आला. असे अनेक या देशातले प्रमुख नामवंत लोकांनासुद्धा ऑक्सिजन आणि बेड अभावी जर मृत्यू येत असेल तर त्याला सुनामी नाही म्हणायचं तर काय म्हणायचं. धन्यवाद. चला. ज्या प्रकारचं वातावरण फार चांगलं नाही आणि आपलं सरकार महापालिकाशी लढण्यात कुठेही कमी पडत नाही. हे सगळ्यात मोठं कोविड सेंटर आपण सुवर्णताई तुमच्या वॉर्डामध्ये उभं करतो. दोन्ही आमदार आपले इथे संजय पाटील आहे. मुंबईची परिस्थिती आता हळूहळू आजपासून आपण पाहतो नियंत्रणाखाली येते. असं मगाशी आपण सांगितलं की मुख्यमंत्र्यांची घोषणा आहे की माझं कुटुंब माझी जबाबदारी. पण जेव्हा आपण असतो, आपल्यासारखे लोकप्रतिनिधी असतात, आपल्यासारखे अधिकारी असतात, त्यांचं कुटुंब फार मोठं असतं.
ते हजारो लोक जे आहेत जे कोरोनाने बाधित आहेत, ज्यांना प्रसंगी मदत मिळत नाही, हे सगळं आपलं कुटुंब आहे आणि ही सगळी यंत्रणा आपण त्या आपल्या कुटुंबासाठी उभारतो. लक्षात घ्या, माझं कुटुंब म्हणजे माझा मुलगा, माझी पत्नी, माझा भाऊ असं नाही, आपल्यासाठी. त्यांनी लोकांनी आपल्याला निवडून दिलं, आपलं सरकार, आपलं प्रशासन, त्याच्यामुळे आपली जबाबदारी व्यापक आहे. आणि म्हणून मी या भागातल्या आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या, आमदारांच्या, नगरसेवकांचं कौतुक करतो की त्यांनी या आपल्या ईशान्य मुंबईसाठी भव्य असं कोविड सेंटर उभं केलं. नक्कीच आपलं सरकार, आपले मुख्यमंत्री, आपली महापालिका खास करून ही देशामध्ये उत्तम काम करते. कोणी किती टीका करू द्या, पण आपलं मन आपल्याला सांगतं आपण काय करतो, आपण किती संघर्ष करतो. मुख्यमंत्री दिसत नाही असं म्हणताय, पण मुख्यमंत्री तिकडे बसून काय करताय, संपूर्ण यंत्रणा कशी हलवत आहेत हे दिसण्याचं किंवा प्रदर्शन करण्याचा हा प्रसंग नाही आहे कोणासाठी. आपण जिथे आहोत तिथून आपण समाजासाठी काम करणं गरजेचं आहे. आणि ते काम काय आहे पाहायचं असेल भविष्यामध्ये पुढल्या महिन्याभरामध्ये, तर इथे होणारं कोविड सेंटर, इथे मिळणाऱ्या सुविधा आणि इथे आपण सगळे तुम्ही लोकप्रतिनिधी, आपले अधिकारी, BMCचे काय इथे सेवा बजावतात हे लोकांनी पाहायला पाहिजे. अशा प्रकारचं एक उत्तम सेंटर आपण उभारलं पाहिजे. आपण सगळे प्रयत्न करूया की इथे कमीत कमी लोक येतील, लोकांना गरजच पडणार नाही अशा प्रकारे आपण ही लाट, तिसरी लाट जी येते, पहिली लाट आली, दुसरी लाट त्यापेक्षा गंभीर, तिसऱ्या लाटेविषयी कोणी काय सांगू शकत नाही, पण आपण दुसरी लाटच चोपून धरण्यामध्ये यशस्वी होऊ अशी आपण ईश्वराकडे प्रार्थना करतो. तरीही जर गरज पडली तर आम्ही तयार आहोत कोणत्या युद्धासाठी, यासाठी आपण तयार करू. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं कौतुक करू, आभार मानतो आणि एक उत्तम सुविधा केंद्र आपण तयार करू आणि बाकी सगळं त्या सुविधा निर्माण करायच्या, त्या निर्माण करू. जय हिंद, जय हिंद. कोविड जम्बो सेंटर असणार आहे ही महत्त्वाची बाब. दुसरी सर्वात महत्त्वाची बाब की एका ठिकाणचं जम्बो कोविड सेंटरमधलं सगळ्यात मोठं ICUमध्ये आहे ते 200 बेडचं आहे. त्याच्यापेक्षाही मोठं ICU सेटअप या ठिकाणी होणार आहे. ICUची गरज लक्षात घेता हा निर्धार करावं. खासदार महोदयांनी आम्हाला असंच मार्गदर्शन करत राहावं, आमदार महोदयांनी असं सहकार्य आणि मार्गदर्शन करत राहावं अशी इच्छा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. माजी खासदार श्री संजय पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांनी विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यायचं आहे. आचरेकर साहेब त्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत. मला वाटायचं की हे बिल्डिंग झाल्या अर्धा 4 फ्लोअरवर